छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळला आणि त्यावरती महाविकास आघाडीचे नेते यांनी महाराष्ट्रभर गलिच्छ राजकारण सुरू केलं। आज सकाळी सकाळी संपादक पोपट राऊत यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना हरामखोर म्हणलं। मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे। विशालगडावर जेव्हा अतिक्रमण झाले आणि ते अतिक्रमण काढण्यात आले तेव्हा हे कुठे गेले होते? तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मतांच्या राजकारणासाठी तोंडात मूग गिळून बसले होते का? हीच त्यांची शिवभक्ती? मग राऊत साहेब, तुम्ही आदित्यजी आणि उद्धवजींना पण हरामखोर म्हणणार का? अमोल कोल्हे यांनी शिवरायांच्या किल्ल्यावर प्रणय दृश्य चित्रित केले तेव्हा त्यांना लाज नाही वाटली? तर तुम्ही अमोल कोल्हेंना पण हरामखोर म्हणणार का? शरद पवारांच्या आदेशांवर मावळच्या शेतकऱ्यांवर म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांवर गोळीबार करण्यात आला, मग तुम्ही शरद पवारांना पण हरामखोर म्हणणार का? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया ह्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांना डाकू म्हणून संबोधित केलंय, मग तुम्ही पंडित नेहरू आणि त्यांचा वारसा सांगत नाना पटोले यांना पण तुम्ही हरामखोर म्हणणार का? ज्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलं ती माती छत्रपतींची नाही, ती औरंगजेबाची माती आहे असं सांगणारे तुमचे मालक उद्धव ठाकरे, तुम्ही त्यांनाही हरामखोर म्हणणार का? कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने तुडवला, तुम्ही काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना पण हरामखोर म्हणणार का? प्रियंका चतुर्वेदी संभाजी संभाजी म्हणत चबर चबर करताना राजेंचं नाव कसं घेतात हेही तिला माहीत नाही, मग काय तुम्ही तिलाही तेच म्हणणार का? आज महाराष्ट्र तुमचं बेगडी राजकारण अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि हे पूर्ण महाराष्ट्राला मान्य नाही।